गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण डॉक्टर होमी बाबा वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा जी स्कूल लेवलवरती म्हणजे शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये घेतली जाते त्या परीक्षेची माहिती घेणार आहे. तर हीच परीक्षा ही वैज्ञानिक मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेतर्फे घेतली जाते. ह्याच्यामध्ये इलिजिबिलिटी जी आहे ते आहे 6 स्टँडर्डचे स्टुडंट आणि 9 स्टँडर्डच्या स्टुडंटासाठी खास घेतला जातो. ओव्हरऑल हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सायन्समध्ये स्टुडंटचा इंटरेस्ट वाढवावा त्यासाठी ही ह्याचा बेस आहे. तर ह्याचे जे स्टेप्स आहेत ते टोटली 3-4 स्टेप्स आहेत. 4 स्टेप्स आहेत. ह्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे ती आहे लेखी परीक्षामध्ये रिटन टेस्ट असणार आहे. ती आहे 100 मार्क्सला. त्याच्यामध्ये तुमचा जो स्कूल लेवलचा जो पेपर सिलेबस आहे प्लस 10% बाहेरचे पण क्वेश्चन असतील. 10% असणार आहेत. जो आता 6 स्टँडर्डला तुम्ही जर एक्झाम देत असाल तर ती जे आहे तो सिलेबस आहे तो तुम्ही म्हणजे फर्स्ट म्हटला तरी चालेल. जर काही काही स्कूलमध्ये आता सीबीएसई स्कूलमध्ये फर्स्ट पासून सायन्स आहे तर फर्स्ट न म्हणता थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ आणि 6 स्टँडर्डचे जे एनसीईआरटी असतील किंवा आयसीएसई बोर्डचे सीबीएसई बोर्डचे जे सिलेबस आहे तो ओव्हरऑल सिलेबस फक्त सायन्सचा किंवा ईव्हीएस म्हणू शकता ह्या एवढाच तुम्ही स्टडी करायचा आहे. 60% जो असणार आहे सायन्सचाच असणार आहे आणि फक्त 10% जो असणार आहे तो सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज जे असणार आहे ते बाहेरचं येऊ शकतं. अदरवाईज जे स्कूलमध्ये तुमचा ऑलरेडी सिलेबस आहे त्याच्याच बेसिसवरती क्वेश्चन पेपर असतो. आणि सेम पॅटर्न जो असणार आहे तो 9 स्टँडर्डला पण असणार आहे. 9 स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो 7 to 9th पर्यंत असणार आहे. जो एनसीईआरटीचे बुक असतील सीबीएसई किंवा आयबी किंवा आयसीएसई बोर्डचे जे असणार आहेत त्याच्यामध्ये असणार आहे तुम्हाला फिजिक्स असेल, बॉटनी असेल, सॉरी केमिस्ट्री असेल आणि किंवा जॉग्राफी असेल. ह्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला विचारलं जाणार आहे. नेक्स्ट जी स्टेप आहे आता ही झाली रिटर्न टेस्ट. ओके, रिटर्न टेस्टचा मी पूर्ण सिलेबस सांगितला. आता ह्याच्यानंतर असणार आहे प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल तुम्हाला ओव्हरऑल ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही करू शकता. तुम्ही सिलेक्ट करायचं आहे भौतिकशास्त्र असेल किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्याच्यामधला तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर असणार आहे जनरल इंटरव्ह्यू असणार आहे. याच्यामध्ये ओव्हरऑल तुम्हाला सायन्समध्ये असलेला इंटरेस्ट आणि जो तुम्ही प्रोजेक्ट बनवला आहे त्याच्यावरती तुम्हाला जास्त क्वेश्चन विचारले जातील. आणि थर्ड म्हणजे तुमची कॉन्फिडन्स लेवल आणि तो प्रेझेंटेशन लेवल वगैरे बघितलं जातील. आणि नेक्स्ट आहे ऍक्शन रिसर्च. तुम्हाला एखादा प्रोजेक्ट दिला जातो आणि त्याच्यावरती तुम्ही रिसर्च करायचा आहे आणि तो प्रोजेक्ट तिथे सबमिट करायचा आहे आणि त्या सबमिट करून ते प्रेझेंटेशन तुम्हाला सादर म्हणजे प्रेझेंटेशन पण द्यायचं आहे, सादर करायचं आहे आणि त्याच्या जे असणार तुम्ही काय रिसर्च वर्क केलेला आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगायची आहे. आणि खूप इंटरेस्टिंग एक्झाम आहे. सगळ्या स्टुडंटनी बसायला पाहिजे. ऍक्च्युली सायन्समध्ये इंटरेस्ट वाढवण्यासाठी ही स्पर्धा परीक्षा अरेंज केलेल्या आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सिलेबस सांगितला आहे जो महाराष्ट्र बोर्डचा आहे किंवा सीबीएसई आयसी बोर्डचा जो सिलेबस आहे त्या सिलेबस तुम्हाला पूर्ण कव्हर करायचा आहे. त्याचा जो अवॉर्ड्स असणार आहे तुम्हाला गोल्ड मेडल असेल, रजत काश्य असेल, सर्टिफिकेट मिळणार आहे. स्कॉलरशिप पण स्पॉन्सर करतात आणि ह्याचा जो बेसिस असतात आता ते जे 4 स्टेप्स आहेत त्या स्टेपनुसारच तुमचे जे काय आहे ते एक्झाम्स सॉरी मेरिट तुमचा जो अरेंज केला जातो आणि त्या मेरिटनुसारच तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. ओके, ह्याचा जो अर्ज करायचा आहे तो ओव्हरऑल स्कूल स्टार्ट झाल्यावरती जूनमध्ये स्टार्ट होतो तेव्हा जुलैमध्ये त्याचे अर्ज स्टार्ट होतात. तुम्हाला 1 महिन्याचा मुदत दिला जातो आणि त्याच्यामध्ये तुम्ही www.msta.in वरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि त्याची जी थेरॉटिकल म्हणजे ह्याची रिटर्न जी एक्झाम असते तो हे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये असेल आणि त्यानंतर प्रॅक्टिकल जे असते ते जानेवारीमध्ये असते आणि त्यानंतर तुम्हाला मेल येतो. मेल आल्यावरती तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट दिला जातो जो रिसर्च प्रोजेक्ट येतो ऍक्शन रिसर्च प्रोजेक्टमध्ये असेल. त्याचा उपयोग का होतो तर्कशक्ती वाढवण्यासाठी, विचार क्षमता, इमॅजिनेशन पॉवर वाढवण्यासाठी, ऍप्लिकेशन एखादा गोष्टीचा रिसर्च करण्याची जी क्षमता वाढवण्यासाठी ह्याचा ओव्हरऑल उपयोग केला जातो. ओके, आणि नेक्स्ट आहे रिटर्न एक्झामसाठी तुम्हाला मी सिलेबस तो सांगितलेला आहे ऑलरेडी. 6 स्टँडर्डचं जर तुम्ही देणार असेल तर 4, 5, 6 स्टँडर्डचे जे बुक्स आहेत ते तुम्ही रेफर करायचे आहेत जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे असतील. अदरवाईज सीबीएसई असेल, आयसी असेल, आयबी असेल, वॉट एव्हर ते सिलेबस जो तुम्हाला सायन्सचा आहे तो तुम्ही स्टडी करायचा आहे आणि 10% बाहेरचे पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. इथं काही टॉपिक्स दिलेले आहेत 6 स्टँडर्डसाठी आणि 9 स्टँडर्डसाठी. ऍक्शन रिसर्चमध्ये एखादी तुम्हाला वैज्ञानिक समस्या दिली जातील म्हणजे प्रॉब्लेम दिला असेल त्यावरती तुम्ही रिसर्च करून प्रोजेक्ट तो रिप्रेझेंट करायचा आहे. त्यामध्ये काही मी टॉपिक्स दिलेले आहेत त्या टॉपिकच्या रिलेटेड तुम्हाला काय असतील क्वेश्चन विचारले जातील रिटर्न टेस्टमध्ये.
आणि इंटरव्ह्यूमध्ये तर तुम्ही जो प्रोजेक्ट केलेला आहे त्याच्याबद्दलच मोस्ट ऑफ द विचारलं जातील आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल मेनमध्ये चेक केला जातो, प्रेझेंटेशन वगैरे कसं करता. त्यानंतर मेरिट लिस्टला लागले जाते. ओके, तुम्हाला या सर्व स्पर्धा परीक्षांचे शालेय लेवलचे जे स्पर्धा परीक्षा असतात, सैनिक स्कूल एंट्रन्स असेल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल एंट्रन्स असेल, नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, MTS मंथन, या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आपण क्लासेसमध्ये घेतो, ऑनलाईन क्लासेस घेतो डेली. तर जर तुम्हाला लावायचा असेल किंवा त्याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर लगेच संपर्क करा. ओके, थँक्यू.